हाय हॅलो नमस्कार मंडळी, होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज मी एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रत्येक मैत्रिणीचं हे म्हणणं असतं की ताई कामात यश येत नाहीये, केलेल्या प्रयत्नांना यश येत नाहीये, पगारवाढ होत नाही, प्रगती होत नाही, घरात सतत चिडचिड होत राहते, कोणाची तरी नजर लागली असं वाटत राहतं। तर त्या मैत्रिणीने एक साधा सोपा उपाय करायचा आहे। तो तुम्ही नवरात्रीच्या महाअष्टमीला करू शकताय किंवा कोणत्याही महिन्याला जी अष्टमी येते त्या अष्टमीला करू शकताय। तर मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना हे 64 योगिनी यंत्र हे माहितीच असेल। ज्यांना माहित नसेल त्यांनी हे यंत्र बाजारातून विकत आणा। कोणत्याही महिन्यात अष्टमी येते, दुर्गाष्टमी, त्या अष्टमीला हे तुम्हाला लावायचं असतं। तर ते कसं लावायचं, काय सेवा करायची, कोणतीही गोष्ट कोणतीही वस्तू तुम्ही जेव्हा देवघरात आपल्या प्रगतीसाठी ठेवताय किंवा एखादा मंत्र हे करताय तर तो आधी आपल्याला सिद्ध करावा लागतो। तर हे यंत्र आहे ते आपल्याला आधी सिद्ध करायचं आहे आणि ते कसं करायचं, कुठे लावायचं, काय करायचं हे मी तुम्हाला सगळं पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा। तर मैत्रिणींनो, मी हे यंत्र कुठून आणलंय तर हे यंत्र तुम्हाला कोणत्याही मठात मिळून जाईल, स्वामी समर्थांच्या मठात मिळून जाईल। आणि जर तुम्हाला मठात नाही मिळालं तर तुम्हाला हे कोणत्याही देवधर्माचं जे दुकान असतं, म्हणजे तिथे सगळं साहित्य मिळतं, तिथे मिळून जाईल। तुम्हाला साधा कागद मिळाला, एक 10-15 रुपये किंमत असेल याची। म्हणजे मी घेतले हे 20 रुपयाला। याची किंमत आत्ता मार्केटमध्ये काय मला माहीत नाही, पण हे मी त्यावेळेस 20 रुपयाला घेतलेलं। तर हे तुम्हाला कोणत्याही मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरात किंवा जिथे देवपूजेचं सगळं सामान मिळतं तिथे मिळून जाईल। साधा कागद मिळाला तरी सुद्धा तो लॅमिनेट करून घ्या किंवा असं लॅमिनेशनचं सुद्धा आजकाल मिळतं। तर हे असंच लावायचं का तर नाही, हे असंच नाही लावायचं। तुम्हाला हे आणल्यानंतर हे शुद्ध पवित्र करावं लागेल, सिद्ध करावं लागेल आणि त्यानंतर लावायचे। तर बघू शकता आता यावरती लॅमिनेशन आहे, साधा पेपर नाही आहे, त्यामुळे मी हा थोडंसं पाणी टाकून स्वच्छ पुसून घेणार आहे। बघू शकताय थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पुसून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यावरती मी हळद आणि कुंकू वाहून घेते। त्यानंतर त्याला एक फूल अर्पण करायचं आहे। बघू शकताय या पद्धतीने ते आपण सिद्ध करून घेतलेलं आहे। तर हे आपण सिद्ध कसं करायचं तर मैत्रिणींनो, तुम्ही हे उजव्या हातात किंवा तुम्ही दोन्ही हातामध्ये असं पकडलं तरी सुद्धा चालू शकतं। दोन्ही हातात हे करून एकदा आपण 99 मंत्र, तुम्हाला कोणते कोणते मंत्र म्हणायचे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगते। तुम्हाला एकदाच 99 मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप करता आला तर आवर्जून करा आणि तुम्हाला 11 माळी नाही जमला तर तुम्ही 1 माळ तरी कमीत कमी करावा। ही तिथी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही विधी तुम्ही कोणत्याही महिन्याच्या दुर्गाष्टमीला करू शकताय। बघू शकता हे यंत्र दुर्गाष्टमीच्या दिवशी पूजा करून दुकानाच्या दाराच्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला लावावे। दर दुर्गाष्टमीच्या दिवशी याची पूजा करावी। तर प्रत्येक महिन्याला दुर्गाष्टमी येतच असते, पण मैत्रिणींनो, नवरात्रीमध्ये जी आपली आत्ता जी आलेली आहे दुर्गाष्टमी, महाअष्टमी आपण सगळ्यांना म्हणत असतो की नवरात्रीत आपण भरपूर सारे उपाय करत असतो, जसं की कन्यापूजन असेल, दुर्गा सप्तशती पाठ असेल वगैरे, या सगळ्या सेवा आपण करत असतो। मग तसंच अष्टमीला खूप जास्त महत्त्व आहे, आपण देवीची ओटी भरत असतो। तर हे सगळं करण्याबरोबरच 64 योगिनी यंत्र हे सुद्धा आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे। दुकानाची, घराची, सगळ्या गोष्टींची भरभराटी व्हावी आपल्याला असं वाटत असेल तर आवर्जून आपण हे यंत्र आपल्या दरवाजावरती लावायला हवं। दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे कसं, जिथून आपण आतमध्ये येतो त्या बाजूला
जिथे आपली बेल वाजवतो आपण त्याच्याच लाईनीला लावलं तरीसुद्धा चालू शकतं. म्हणजे बाहेरून येणारी जी व्यक्ती आहे तिची नजर सगळ्यात आधी त्या यंत्रावरती पडली पाहिजे. म्हणजे हे बघा, सगळेच आपल्याशी गोड बोलतात, बरोबर. सगळ्यांनाच आपल्याला असं वाटतं की सगळ्यांनाच आपल्याविषयी चांगलं वाटतं, पण असं काही असेलच असं नाही. आपल्या घरातनं चांगलं बघून गेल्यानंतर पण एखाद्याला असं वाटत असेल की काय पुढे गेलं, काय चांगलं गेलं, काय छान झालं, त्याचंच कसं चांगलं होतंय, असाही विचार करणारी बरीच लोक असतात. तर मैत्रिणीनं, अशा लोकांची नजर जर या यंत्रावरती पडली तर त्यांची ती नजर तिथेच संपून जाते. वाईट नजर ही पडत नाही कोणत्याच गोष्टीवरती. त्यामुळे या यंत्राचा उपयोग आपण दरवाजाच्या बाहेर लावणार आहोत. म्हणजे येणाऱ्याची नजर त्यावरती पहिली पडेल. तर कुठे लावावं हे आपल्या उंचीच्या थोडंसं वरती, खूप जास्त नाही. असं येणारा माणूस काही तुमच्या दरवाजावरती बघत नाही, समोरच बघतो. त्यामुळे येणाऱ्या माणसाची नजर जिथे पडते तिथेच ते यंत्र लावावं. याबद्दलची अजून माहिती मी तुम्हाला पुढे शेअर करेल. तर हा माझा मुख्य दरवाजा आहे, बघू शकता. मुख्य दरवाजा आहे आणि मुख्य दरवाजावरती जिथे दुर्बीण आहे त्याच लाईनीला मी ते लावलेलं आहे. म्हणजे येणाऱ्या माणसाची सरळ नजर त्यावरती पडते आणि जर वाईट नजर असेल तर तिचा तिथेच नाश होतो आणि आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी असते ती तिथेच संपून जाते. त्यामुळे अशा उंचीवरती लावलेलं आहे जिथून आतमध्ये कुणी येत असेल त्याला ते लगेच दिसेल आणि त्याची नजर त्यावरती पडेल. तर मैत्रिणींनो, असं सगळं आहे. तर आज म्हणजे येणाऱ्या अष्टमीला, म्हणजे नवरात्रीच्या अष्टमीला जर तुम्ही आवर्जून हे 64 योगिनी यंत्र लावलं तर तुम्हाला अतिशय त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे आवर्जून हे यंत्र आणा, लावा आणि सेवा करा. खरंच खूप छान वाटेल. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.